तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात देशाचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत यांचं निधन झाले। या अपघातामध्ये बिपिन रावतांसह 13 जणांचा मृत्यू झाला। आता हे हेलिकॉप्टर कोसळण्याआधी नेमकं काय घडलं हे दाखवणारा पहिला व्हिडिओ समोर आलाय। व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर हवेत असताना समोर असलेल्या दाट धुक्यांमध्ये गेल्याचं पाहायला मिळालं। यानंतर काही क्षणात हेलिकॉप्टरच्या इंजिनचा येणारा आवाज बंद होतो। हेलिकॉप्टर क्रॅश होण्याआधीचा हा एकमेव व्हिडिओ समोर आलेला आहे। सीडीएस बिपिन रावत हेलिकॉप्टरनं कुन्नूर इथं येत असताना कुन्नूर इथं त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला। मात्र साम टीव्ही या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरच्या दृश्याची पुष्टी करत नाही। हेलिकॉप्टर अपघातापूर्वीचा पहिला व्हिडिओ आपण पाहतोय। बिपिन रावत हे अनेक वेळा अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमातून त्यांचा आमचा संवाद होत असे आणि ते अशा वेळेला लष्करी रुबाब बाजूला ठेवून संवाद साधत असत, बोलत असत। प्रत्येकाला तो माणूस, तो सेनापती आपला वाटत होता आणि म्हणून काल मला खात्री आहे की देशाचं सर्वोच्च नेतृत्वसुद्धा काल गोंधळलं असेल या घटनेने। त्यांच्या मनातसुद्धा काही शंका नक्कीच निर्माण झाली असतील। संरक्षण समितीमध्ये आपण मी अनेक वर्ष काम केलं आहे। बिपिन रावत यांना मी फार जवळून पाहिलं आहे। ते आमच्या समितीसमोर अनेकदा काही महत्त्वाची माहिती देण्यासाठी आमच्या समोर आलेले आहेत। आम्ही त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। त्यांच्याविषयीच्या आमच्या आठवणीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत। सर्वोच्च सेनापती होते, पण सीमेवरच्या सामान्य सैनिकापर्यंत त्यांचा संवाद होता। संरक्षण समितीत काम करताना असे काही प्रसंगही अनेकदा त्यांनी अनेक किचकट विषय, तांत्रिक विषय संरक्षण समितीसमोर अत्यंत सोप्या पद्धतीनं आम्हाला समजून सांगितल्यामुळे समितीच्या मनातला गोंधळ आणि शंका त्यांनी दूर केल्या। समितीमध्ये सगळ्याच पक्षाचे लोक असतात, आरोप प्रत्यारोप होत असतात, अनेक शंका उपस्थित केल्या जातात। अशा वेळेला बिपिन रावत यांच्यासारख्या नेतृत्वानं सर्व शंकांचं अनेकदा सोप्या शब्दात निरसन करण्याचं काम केलं हे मी स्वतः पाहिलं। नाही राऊत साहेब, पण ज्यावेळेस घातपाताची शंका किंवा एक तसा अंदाज व्यक्त होतोय, तुम्हाला नेमकं पण मला असं वाटतं की अनेकदा आपल्या देशामध्ये मी अनेक वर्ष पाहतो, 1952 साली सुद्धा पुंछ भागामध्ये लष्करी अधिकाऱ्यांना घेऊन जाणारं एक आपलं हेलिकॉप्टर कोसळलं होतं आणि त्याच्यामध्ये 5 किंवा 6 हे लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल पदावरचे अधिकारी त्याच्यामध्ये होते। तेव्हापासून अशा प्रकारचा प्रवास करताना अधिकाऱ्यांनी सावधानता बाळगावी अशा सूचना होत्या किंवा एकापेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी त्या दर्जाचा प्रवास करू नये असे सुद्धा आदेश होते। अर्थात ह्याच्यामध्ये फक्त जनरल साहेब एक सर्वोच्च पदावरचे अधिकारी होते, बाकी त्यांचे ज्युनियर्स होते। तरीही 13 अधिकाऱ्यांचं एकाच वेळेला अशा प्रकारे निधन होणं ही देशासाठी मोठी हानी आहे। मी हे 5 वर्षापूर्वीच घेतलं होतं, नवीनच घेतलं होतं, त्याच्या खरेदीवर सुद्धा आणि प्रश्न उपस्थित होत आहेत। आता ह्याच्यावरती जर चर्चा झाली तर आम्ही चर्चा करू संसदेमध्ये, कारण हा काही राजकीय विषय नाही आहे। हा देशाच्या सर्वोच्च सेनापतीच्या अपघाती निधनासंदर्भातचा विषय। देशाच्या मनात जर काही शंका आल्या असतील तर त्या संदर्भात प्रश्न विचारण्याची संधी संसदेमध्ये ह्या वेळेला तरी मिळावी। देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अनेक रहस्य ही रावत यांना ठाऊक होती, पण आज त्यांच्या निधनानं ही त्यांच्याबरोबर अनेक रहस्य आज कायमची संपली गेली। आम्हाला असं वाटायचं, आम्ही त्यांना अनेकदा असं विचारायचो रावत साहेबांना की आप एक किताब लिखिए जैसे और भी लोग लिखते हैं और देश को बताइए कि आपने क्या सुना, क्या देखा, क्या हुआ, क्योंकि आपने जितना देखा है ये सब कुछ मुझे नहीं लगता कि और किसी ने देखा होगा। तेव्हा ते फक्त हसायचे और म्हणायचे कोई राज राज ही होता है। ही रहस्य कोणती असू शकतात असं तुम्हाला वाटतं? हे मी कसं काय सांगू, पण असं आहे की अनेक रहस्य लष्कराची रहस्यच असतात आणि त्याच्यावरती फार चर्चा करू नये संसदेत आणि बाहेर असे संकेत आहेत। चीनसोबत तणावाची स्थिती आहे, पाकिस्तान सीमेवर सुद्धा काही घुसखोरीचे प्रकार होतात। अशा वेळेला आमच्या सेनापतीचं अशा प्रकारे अपघाती निधन व्हावं म्हणून लोकांच्या मनात शंका आहे।
धन्यवाद. काल तुमची जी भेट झाली प्रियंका गांधींसोबत, काय नेमकी घटना झाली? बघा, राहुल गांधींबाबतची भेट वेगळी आहे आणि प्रियांका गांधींसंदर्भातली भेट वेगळी आहे. दोन्ही भेटींचा एकमेकाशी संबंध जोडू नये. राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे आजही सर्वेसर्व आहे. आजही ते काँग्रेस पक्षाचं बरंचसं काम. उनको प्रश्न पूछने के लिए दयानिधि मारन को पूरा अधिकार है. आप किसी एक फलाना कंपनी को आप सपोर्ट कर रहे हैं, ये इल्जाम लगाने का ये कैसे आया? ये ठीक है क्या जब प्रश्नोत्तर काल में? तो इसलिए पीयूष गोयल ने कहा. तर आपण पाहतोय हेलिकॉप्टर दुर्घटनेचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे. फॉरेन्सिक टीमच्या हाती हा ब्लॅक बॉक्स लागलेला आहे. त्यामुळे अपघातामागचं नेमकं कारण काय, या हेलिकॉप्टरचा अपघात नेमका का झाला, या संदर्भातला उलगडा या ब्लॅक बॉक्समुळे होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. आणि यामुळे कुनूर अपघाताचं सत्य हे समोर यायला मदत होणार आहे. फॉरेन्सिक टीमच्या हाती हा ब्लॅक बॉक्स लागलेला आहे आणि त्यामुळे कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टरचा जो अपघात झालेला आहे त्यामागचं नेमकं कारण काय ते समोर येऊ शकेल. तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये काल हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये CDS बिपिन रावत यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीसुद्धा या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होत्या. त्यांचा सुद्धा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. या अपघातामागचं नेमकं कारण काय यासाठी चौकशीचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत. आणि आता फॉरेन्सिक टीमच्या हाती ब्लॅक बॉक्स लागलेला आहे आणि त्यामुळे या अपघाताची कारणं काय आहेत ते समोर यायला मदत होणार आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेचा ब्लॅक बॉक्स हा फॉरेन्सिक टीमच्या हाती लागलेला आहे. त्यामुळे अपघात नेमका का झाला, त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते समोर यायला ब्लॅक बॉक्सची मदत होणार आहे. आपण ही दृश्य पाहतोय, लाईव्ह दृश्य पाहतोय. तामिळनाडूच्या कुन्नूरमधली ही दृश्य आहेत. काल तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यामध्ये 13 जणांना आपला प्राण गमवावा लागला. यामध्ये CDS बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी आणि यासह इतर मंडळी सुद्धा होती, त्यांना सुद्धा आपला प्राण गमवावा लागला. लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे हे आपल्यासोबत आहेत. सतीशजी, आपण पाहिलं की काल कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यामध्ये 13 जणांना आपला प्राण गमवावा लागला. नेमकी या अपघातांची कारणं काय आहेत ती समोर येतीलच चौकशीनंतर. आता सध्या फॉरेन्सिक टीमच्या हाती ब्लॅक बॉक्स लागलेला आहे. यामुळे सत्य समोर यायला मदत होणार आहे. काय सांगाल? नक्कीच. आता हा ब्लॅक बॉक्स त्या ठिकाणी सापडलेला आहे आणि जी कोर्ट ऑफ इन्क्वायरी होईल आणि नेमकं सगळ्या भारताचं लक्ष ज्याकडे लागलेलं आहे की एवढं सगळं त्या ठिकाणी चांगलं चॉपर असताना सुद्धा नेमकं काय चुकलं किंवा याही नेमकी कुठे त्रुटी राहिली, कुठली चूक राहिली हे सापडण्यासाठी हा ब्लॅक बॉक्सचा डेटा जो आहे तो खूप महत्वाचा आहे. मुळात काय आहे की कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि त्याच्याशी संबंधित असणारा डेटा आणि दुसरी गोष्ट डिजिटल डेटा रेकॉर्डर आणि त्याच्याशी संबंधित असणारा डेटा, या दोन महत्वाच्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला जो काही डेटा मिळणार आहे त्याचं अनालिसिस केलं जाईल, त्याचं विश्लेषण केलं जाईल. म्हणजे थोडक्यात त्यांनी उड्डाण भरल्यानंतर प्रत्येक क्षणाचं जे काही कम्युनिकेशन त्या ठिकाणी पायलट त्याचबरोबर त्यांच्या क्रू मध्ये झालं, ATC सोबत, एअर ट्रॅफिक कंट्रोलर सोबत राहिलं, तो सगळा डेटा आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर डिजिटल डेटा रेकॉर्डरच्या माध्यमातून आता जे वेगवेगळ्या प्रकारचे तिथले पॅरामीटर्स आहेत की नेमकं जे आहे ते चॉपर कशा प्रकारे काम करत होतं, त्यामध्ये जे आहे काही तांत्रिक बिघाड झाला का आणि त्याच्याशी रिलेटेड जे इंडिकेटर्स आहेत ते डिजिटल डेटा रेकॉर्डरच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. नक्कीच ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे हा व्हॉइस रेकॉर्डर आणि बाकी डेटा जो आहे तो आता आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि नेमकी कारण मीमांसा करण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा डेटा आता आपल्या हाती उपलब्ध आहे आणि याच्या माध्यमातून नेमकं काय चुकलं हे आपल्याला आता कळू शकेल. अगदी आपण जसं म्हटलात की यातून नेमकं सत्य समोर येणार आहे. पण सर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथे आपल्याला नमूद करावीशी वाटते ते म्हणजे यामध्ये घातपाताची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. तर यामध्ये किती तथ्य आहे?
ज्यावेळेस आपण कोर्ट ऑफ इन्क्वायरी करतो आणि खरोखरच एखाद्या गोष्टीचा ज्यावेळेस आपल्याला शोध घ्यायचा आहे त्यावेळेस माझ्या मते जे आहे प्री कन्सिव्ड माइंड नसावं. आत्ताच जे आहे आपल्याला काही सांगता येत नाही, म्हणून सगळ्या शक्यता ज्या आहेत त्या या ठिकाणी आपण ओपन ठेवल्या पाहिजे, ज्यामध्ये आपण म्हणतोय की मानवीय चूक काही आहे का, टेक्निकल ग्लिचेस काही झाले का, हवामान त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम असणार होतात का, आणि सर्वात महत्वाचं जी रिमोट पॉसिबिलिटी आहे वर करणी वाटते पण घातपाताची सुद्धा शक्यता जी आहे नाकारता येत नाही. म्हणजे खरोखरच असं काही झालं का की या सगळ्या बाकीच्या गोष्टी चांगल्या होत्या पण नेमकं त्याचं जे फ्युएल आहे म्हणजे त्या ठिकाणी जे आहे उड्डाण भरल्यानंतर त्या फ्युएल मध्ये त्या एटीएफ मध्ये त्या ठिकाणी जे इंधन वापरलं होतं त्या इंधनामध्ये काही भेसळ केली गेली, ज्याच्यामुळे अगोदर तर जे आहे ते योग्य प्रकारे त्यांनी उड्डाण घेतलं पण उड्डाण घेतल्यानंतर जे आहे मध्येच त्या ठिकाणी काही बिघाड झाला. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यता आहेत, या फक्त आपण शक्यता म्हणतोय. फॉरेन्सिक एक्सपर्ट त्याच्याशी रिलेटेड अनालाइज करतील आणि वेगवेगळ्या ज्या घातपाताच्या ज्या शक्यता आहेत त्या घातपाताच्या शक्यतांशी संबंधित सुद्धा जे आहे जांच पडताल तशा प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन करणं आवश्यक आहे. मुळात सगळे ऑप्शन्स ओपन आहेत आणि या कोर्ट ऑफ इन्क्वायरीमध्ये या सगळ्या ऑप्शन्सच्या अँगलनी त्या ठिकाणी चौकशी केली जाईल, डेटा घेतला जाईल आणि लवकरच सत्य जे आहे आपल्या समोर येईल अशी आपण आशा करूया. अगदी म्हणजे सर आपण थोड्या वेळासाठी थांबणार आहोत. सदन संजय में राऊत बोलतायत, हम उनका पाहूया. निवेदन सुनेंगे, रक्षा मंत्री का, और बाद में सवाल पूछने की कोशिश करेंगे. क्या शंकाएं हैं आपके जहन में? नहीं, कैसे हो सकता है ऐसा? एक सबसे आधुनिक अत्याधुनिक हेलीकॉप्टर से हमारे देश के सेनापति ट्रैवल करते हैं और उनकी मौत हो जाती है. सतीश जी, आपण आता पाहिलं की खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केलेली आहे की आपल्या देशाचा सेनापती एका उच्च अशा हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असतो आणि त्यातून अपघात होतो आणि सर्वांचा मृत्यू होतो, 13 जणांचा मृत्यू होतो. ही खरं तर यामध्ये कुठेतरी त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे. आपण काय प्रतिक्रिया द्याल? नक्कीच, म्हणजे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी जी शंका उपस्थित केली, शंका तर जी आहे कोणी उपस्थित त्या ठिकाणी करू शकतं, परंतु प्रत्येक भारतीयाच्या मनातला जो आहे हा बेसिक प्रश्न आहे, हा तुमच्या माझ्या मनातला सुद्धा बेसिक प्रश्न आहे की सैन्य दलाचा सर्वोच्च अधिकारी त्या ठिकाणी जातोय. जसं आपण त्या ठिकाणी सांगतो की संपूर्णपणे जे आहे योग्य प्रकारे त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं गेलं आणि तरी सुद्धा जर एवढा मोठा अपघात त्या ठिकाणी होत असेल आणि तब्बल त्या 14 पैकी 13 जणांचा जो आहे दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. दुर्दैवानं एका जणांची ज्या ठिकाणी ट्रीटमेंट चालू आहे तर ते ग्रुप कॅप्टन सिंग यांची सुद्धा हालत जी आहे ती अतिशय नाजूक आहे. म्हणजे प्रॅक्टिकली सर्वच आघात एवढा मोठा होतो, हा अपघात एवढा मोठा होतो आणि त्यामध्ये एवढं मोठं देशाचं आपल्या सैन्य दलाचं नुकसान होतं तर नेमकं चुकलं कुठं, काय आपलं प्लॅनिंग मध्ये चुकलं, जसं मी सांगितलं काय मानवी चूक त्या ठिकाणी होती. जर खरोखरच मानवी चूक नव्हती तर जे टेक्निकल ग्लिचेस काही आले का, या हेलिकॉप्टरशी रिलेटेड काही प्रॉब्लेम होते का, घातपाताची काही शक्यता होती का, आणि सर्वात महत्वाचं जर वरकरणी आपल्याला वाटतंय की धुक्याशी संबंधित हवामानाशी संबंधित बदलामुळे हे जर झालं असेल तर खरोखरच जे वेदर अपडेट त्या पायलटला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आले उड्डाण घेण्याच्या अगोदर तर त्याच्या आधारावर काही चूक झाली का, इनपुट मध्ये काही चूक होती, वेगवेगळ्या प्रकारच्या या सगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. आणि माझ्या मते या सगळ्या शंकांचं निरसन की ज्यावेळेस कोर्ट ऑफ इन्क्वायरी होईल, हा सगळा डेटा अनालाइज केला जाईल तर त्याच्या अनुषंगाने ज्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतीलच. पण आपल्या प्रत्येक भारतीयाच्या मनातला असलेला प्रश्न माझ्या मते राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे. अगदी सतीशजी, आपण पाहतोय की तो संपूर्ण जो भाग आहे तो सुद्धा डोंगराळ आहे आणि दाट धुक्यामुळे हा अपघात झाला का किंवा इतर कुठली कारणं यामागे आहेत, नेमकी घातपाताची शक्यता आहे का, या संपूर्ण शक्यतांचा अभ्यास केला जाईल, विविध प्रकारच्या चौकशी यामध्ये केली जाईल आणि त्यानंतर नेमका हा अपघात का झाला त्याविषयीची सत्य माहिती ही समोर येईल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल. आपण पाहतोय तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये काल हेलिकॉप्टर दुर्घटना घडली. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. CDS बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी सुद्धा या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होत्या आणि दुर्घटना झाल्यानंतर यामध्ये 13 जणांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान हेलिकॉप्टर दुर्घटनेचा ब्लॅक बॉक्स हा आता सापडलेला आहे.